नवीन टेक्नॉलॉजीचा इकडे पुरेपूर वापर केलेला होता. लवकरात लवकर इकडे गेमची सुरुवात करायची आहे आपल्याला. +40 कॅटेगरीतला हा सामना इकडे मास्टर स्पोर्ट्स ट्रॉफी 2026 वर्टकनगर ठाणे इकडे. सुंदर असं आयोजन, डे नाईट ही टुर्नामेंट आहे. अमर आणि समीर, अमर यांनी घेतलेली आहे स्ट्राईक. योगेश असतील हे संघाचे पहिलं षटक टाकणारे LIC11 कडून. पहिला बॉल अमर यांच्याकडून, पहिला बॉल आणि हा गेलेला आहे. आणि हा इकडे थ्रो करून इकडे अंपायरचा निर्णय असेल 2 रनचा. खूप सुंदर असा हुक शॉट होता. इकडे अमर जयस्वाल फॉर्म मध्ये आहेत. पहिलाच बॉल ह्याने हुक केला होता. शॉर्ट पिच असा हा बॉल होता, लेग साइडच्या दिशेने होता. दुसरा चेंडू इकडे योगेश यांचा. पुन्हा शॉर्ट बॉल, पुन्हा एक फटकार पुल दिशेने आणि इकडे अंपायरचा निर्णय, घोषित क्षेत्रात 2 रन. 2 बॉलला धावसंख्या झालेली आहे 4. अमर जयस्वाल ऑन स्ट्राईक. इकडे फील्ड मधले चेंजेस झालेले आहेत. इकडे डीप मिड विकेटचा जो खेळाडू असेल हा कव्हर्स रिजन मध्ये आणलेला आहे. बघूया काय स्ट्रॅटेजी असेल बॉलरची. ऑफ स्टंपची लाईन धरून वाईडिश ऑफ स्टंपच्या इकडे बॉल टाकण्याची इकडे मनस्थिती असेल. इकडे पण शॉर्ट बॉल पुन्हा एकदा हुक केलेला आहे अमर जयस्वाल यांनी. अंपायरचा निर्णय असेल हा 2 रन घोषित. अंपायरचे निर्णय असेल 2 रन घोषित. धावसंख्या झालेले 6. अमर जयस्वाल हे संघासाठी इकडे रनात धावसंख्या वाढवत आहेत. 3 बॉलात 3 दुक्के. इकडे LIC11 आपल्या क्षेत्ररक्षणात थोडा बदल करत आहेत. अमर जयस्वाल हे लेग स्टिक कव्हर करून उभे आहेत. वाईडिश ऑफ स्टंपचा बॉल इकडे एज लागला आणि हा सुंदर असा 1 रन चोरलेला आहे इकडून. रनिंग बिटवीन द विकेट. खूप सुंदर असा कॉल दिलेला होता नॉन स्ट्रायकर यांनी, समीर यांनी. चार बॉल 4 चेंडू 7 धावा इकडे. अमर जयस्वाल हे त्यांना समीर यांना सांगत आहेत काय विकेट, काय बॉलर टाकतोय, काय विकेट बिहेव करते इकडे. दुपारचा हा सामना आहे. आणि हा 5वा चेंडू योगेश यांचा. आणि हा पुल, हा बॉल होता हवेत गेला आहे. हा डिक्लेअर स्वरूपात 1 रन. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे 8 रन 5 बॉल. इकडे समीर आणि अमर हे 2 ओपनर्स कट्टा 11 चे. योगेश यांना आपल्या गोलंदाजीमध्ये काही चेंजेस करावे लागतील इकडे. बघूया काय करतात. शेवटचा चेंडू हा ओव्हरचा असेल. आणि हा शॉर्ट बॉल पॉइंट या दिशेने प्लेस केलेला होता. 2 अमर यांचा कॉल होता येस करून, पण समीर बोलले हे नाही. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 9. अमर जयस्वाल हे स्ट्राइक वर असतील. समीर, माफ करा, समीर हे स्ट्राइक वर असतील. बॉलर आहे हे विवेक. दुसरं षटक घेऊन येतात विवेक LIC11 संघासाठी. स्ट्राइक वर असतील
ते आपले समीर, ज्यांनी 2 बॉल खेळून 2 रन आपल्या संघासाठी मिळवलेले आहेत. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या इकडे, खूप सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट, खूप सुंदर असा स्टार्ट घेतला होता अमर यांनी. हा रन कंप्लीट करून धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली आहे 10. इकडून विवेक हे इकडे चांगली लेंथ हिट करत आहेत. लाईन चांगली होती, लेंथ चांगली होती. बॉलनी थिकेश आउटसाइड एज घेऊन थर्ड मॅन या क्षेत्रात गेलेला होता. 1 रनाचं इकडे धावसंख्येत वाढ. अमर जयस्वाल स्ट्राईकवर ऑफ स्टिक कव्हर करून उभे आहेत. आणि इकडे मिस टाइम झाला होता, मिस टाइम झाला होता अमर जयस्वाल यांच्याकडून. हा बॉल गेलेला होता फाईन लेग क्षेत्रात 1 रनासाठी. धावसंख्येत वाढ झालेली आहे ती 11. आणि स्ट्राईकवर असतील ते समीर. पुढचा बॉल इकडे समीर यांच्याकडून आणि शॉट इकडे, खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण इकडे. आणि हा सुंदर असा एक रन, खूप सुंदर कॉल दिला होता अमर जयस्वाल यांना धावण्याचा. अमर जयस्वाल यांना त्यांच्या संघाकडून इकडून प्रोत्साहन दिलं जात आहे. समीर आणि अमर हे ओपनिंगला आले होते कट्टा 11चे. धावसंख्या झालेली आहे 13. विवेक हे आपला पुढचा चेंडू घेऊन रनअपच्या दिशेने. आणि हा सुंदर असा बॉल गुड लेंथ क्षेत्रात पडून ऑफ स्टिकच्या वरून गेलेला हा बॉल होता. मिड विकेटला मारण्याचा हा प्रयत्न होता पण असफल. सुंदर अशी गोलंदाजीकडे 4 बॉलात फक्त दिलेले आहेत 4 रन. समीर यांचा आपण स्टान्स पाहू शकतो. जास्तीत जास्त बॉल हे मिड विकेट क्षेत्रात मारण्याचा इकडे त्यांचा प्रयत्न असतो. सुंदर असा शॉट होता, गेला आहे 2 रनांसाठी. चांगला टाइम केला होता, मिडल ऑफ द बॅट होता. 5th स्टंप वरचा बॉल हा मिड विकेट क्षेत्रात होता. याच्यामध्ये आपण बघू शकतो ताकद. इकडून संघाच्या प्लेयर्स कडून इकडे वारंवार बॅट्समनला इकडे सांगितलं जात आहे शेवटचा चेंडू. आणि हा एज लागला होता. आणि हा ओव्हर थ्रोचा रन, ओव्हर थ्रोचे रन. खूप मोठी चुकी इकडे. जो रन नव्हता तो रन दिला होता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 16 रन. परत ही मॅच येऊन पोहोचलेली आहे 12 बॉल 19 रन. अमर हे स्ट्राईकवर असतील इकडे. यांनी ह्या सिच्युएशन मध्ये पहिले सुद्धा इकडे फलंदाजी केलेली आहे. 12 बॉल 20 ची मॅच सिंगल हँडेडली इकडे चेस केलेली होती. बघूया सेमीफायनलचा प्रेशर जे आहे. आणि आपण कालच्या दिवशी सुद्धा बघितलं की मास्टर स्पोर्ट्स या टीमने 12 बॉल 22 हे रन चेस केलेले होते. म्हणजे या संघाला इकडे 12 बॉल 19 हे रन चेस करायचे आहेत. कंपल्सरी चेज असेल. समीर असतील स्ट्राईकवर. 12 बॉल 19 ची मॅच. पाणी पाणी सेमीफायनल 2 असेल ही 40+ कॅटेगरीतली. बॉलरचं नाव संतोष. मास्टर स्पोर्ट्स ट्रॉफी 2026 वर्तक नगर ठाणे
सेमीफायनल 240+ कॅटेगरीतला हा सामना असेल. जी टीम इकडून जिंकेल तिला मास्टर स्पोर्ट्स या टीमच्या विरुद्ध फायनल खेळण्याची संधी मिळेल. आज रात्री ही मॅच असेल. डे नाईट स्वरूपात ही टुर्नामेंट आयोजित केलेली आहे. रंगतदार सामना इकडे. शेवटच्या 2 षटक इकडे उरलेले आहेत. 12 बॉल 19चा मॅच असेल. संतोष असतील हे LSE 11 चे गोलंदाज. पहिला चेंडू हा पायाला लागून गेलेला आहे. हा 1 रनासाठी अंपायरचा निर्णय असेल 22चा. 1 रन. धावसंख्येत वाढ. धावसंख्या दिलेली आहे ही 17. लेग बायच्या स्वरूपात 1 रनात 11 बॉलात इकडे असतील 18 रनांची आवश्यकता. 11 बॉलात 18. अजूनही अमर हे नॉन स्ट्राईक वर आहेत. दुसरा चेंडू इकडे संतोष यांचा. शॉर्ट पिच असा हा शॉट. खूप सुंदर शॉट आणि हा 2 रन डिक्लेअर. 2 रन घोषित क्षेत्रात हा मारलेला होता समीर यांनी. पंचांचा निर्णय हा 2 रनांचा. समीर यांनी संघांसाठी इकडे हे तिसरा चेंडू घेऊन येत आहे संतोष हे. आणि सुंदर असा लॉंग ऑफ क्षेत्रात हा 1 रनासाठी सिंगल. आणि अमर हे असतील स्ट्राईक वर. आता धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे ही 20. 9 बॉलात 15 रन. 9 बॉलात 15 रन. 3 चेंडू या ओव्हरचे आणि अमर असतील हे स्ट्राईक वर. इकडे रंगतदार सामना. इकडे सेमीफायनल 2 LSE वर्सेस कट्टा. आणि एकदम ब्लॉक होल मध्ये हा बॉल होता. सुंदर असा बॉल होता. अमर यांना समीर असतील हे स्ट्राईक वर. शेवटचे 2 चेंडू या षटकातले. धावसंख्या ही हवी असेल ही 8 बॉल 14 रन. संतोष आणि सुंदर असा बॉल. बॉल हवेत आहे. इकडे झेल घेतला गेलेला आहे आणि हा आउट. कुंडू असतील हे 1 डाऊन बॅट्समन. 7 बॉल 14. रंगतदार सामना. इकडे कंपल्सरी चेज असेल. 7 बॉल 14 रनाची आवश्यकता इकडे कट्टा 11 ला जिंकण्यासाठी. अमर यांना या सिच्युएशन मध्ये खेळण्याचा अनुभव आहे. कुंडू असतील हे स्ट्राईक वर. इकडे मोठा मसालेदार शॉटची आवश्यकता असेल यांच्याकडून. 7 बॉल 14 रनाची आवश्यकता इकडे. संतोष असतील हे LSE 11 चे गोलंदाज. शेवटचा चेंडू असेल आणि हा खेळला जाईल हा कुंडू. चला लेट्स बिगिन. 7 बॉल 14 ची ही मॅच. आणि शॉर्ट बॉल आणि हा गुड शॉट आणि हा गेलेला आहे आमचा रंगतदार चौकार. पहिला बॉल 400चा स्ट्राईक रेट हा. 26 नंबरच्या गच्चीवर मारलेला आहे हा शॉट. आणि हा मॅच इकडे खूप रंगतदार मोडवर. इकडे 6 बॉलात आवश्यकता असेल 10 रनाची. अमर असतील हे स्ट्राईक वर. 6 बॉल 10 ची मॅच. बघूया इकडे कोण गोलंदाजीला येत आहे LSE 11 कडून. क्लोज मॅच असेल ही.
कट्टा 11 ची ही दुसरी क्लोज मॅच असेल दिवसातली. नौज ह्या खूप टाईट असतील. इकडे दोन्ही संघातले प्लेयर्स यांच्यावर ते मॅच मधला सिरियसनेस दिसून येतो. इकडे सेमीफायनल असा सामना आहे मास्टर्स स्पोर्ट्स ट्रॉफी 2026 वर्तकनगर ठाणे. मधुकर हे शेवटचं षटक घेऊन आलेले आहे LSC 11 कडून. आणि मागच्या मॅचचे जे मॅन ऑफ द मॅच ज्यांनी शेवटच्या ओव्हर मध्ये एक रंगतदार खेळी केली होती त्यांना यावेळेला स्ट्राईकवर असतील. 6 बॉल 10 रन. मधुकर हे असतील गोलंदाजीसाठी. अमर हार्ड हिटिंग बॅट्समन असतील हे स्ट्राईकवर. ऑफ स्टिक कव्हर करून इकडे उभे आहेत. इकडे त्यांचा टाइम घेत आहेत. इकडे कमिटी यांनी आदेश दिलेला आहे की कृपया शांतता राखावी. इकडे क्लोज मॅच आणि शॉर्ट बॉल होता इकडे. आणि हा झेल सुटलेला आहे आणि हा 2 रनासाठी इकडे अंपायर इकडे मिसफील्ड झालेली होती. ओव्हर थ्रोचा 1 रन दिला होता. इकडे 5 बॉलात आवश्यकता असलेली 8 रनांची. अमर अजूनही स्ट्राईकवर आहेत. मधुकर हे बॉलर असतील. पुढचे 5 बॉल ठरवतील कोण खेळणार मास्टर स्पोर्ट्स टीम बरोबर फायनल. अमर हे असतील स्ट्राईकवर. ऑफ स्टंप कव्हर करून मिड विकेट क्षेत्रात फटका मारण्याच्या तयारीत. हा असेल हा अतिरिक्त चेंडू. ही खूप क्लोज मॅच होती. क्लोज मॅच आहे. कुठलाही एक्स्ट्रा न बॉल टाकता जर मधुकर यांनी आपली गोलंदाजी इकडे पुढे नेली तरी नक्कीच क्लोज मॅच होईल. आणि हार्ड हिटिंग बॅट्समन अमर हे असतील स्ट्राईकवर. यांना हा भेटला पुढात बॉल. यॉर्कर होता 1 रनासाठी. 4 बॉलात आवश्यकता असलेली 6 रनांची. कुंडू असतील ज्यांनी मागच्या बॉल मध्ये ज्यांना 1 बॉल मिळालेला तो बॉल ह्यांनी 26 नंबरच्या गच्चीवर मारला होता. 400चा स्ट्राईक रेट घेऊन हे खेळतात आहेत. रोमांचक मॅच इकडे सेमीफायनल 2 मास्टर स्पोर्ट्स ट्रॉफी 2026. मधुकर यांच्या हातात बॉल. कुंडू असतील हे स्ट्राईकवर. यॉर्कर असा बॉल होता मिस झाला इकडे. 3 बॉल मध्ये आवश्यकता असलेली 6 रनांची. एक मोठ्या फटकाराची इकडे आवश्यकता असेल कुंडू यांच्याकडून. इकडे क्लोज आणि एकदम टाइट मॅच झाली आहे इकडे. सर्वांची बाल्कनी इकडे लक्ष देऊन बघत आहे. +40 कॅटेगरीतली. इकडून मधुकर यांच्याकडून पुढचे 3 बॉल. कुंडू असतील स्ट्राईकवर. आणि हा सुंदर असा शॉट हवेत गेला आहे आणि हा 2 रनासाठी. 2 बॉल 4. 2 बॉल 4. ही मॅच शेवटच्या बॉलला डिसाइडर अशी ही मॅच असेल. दोन्हीही संघ इकडे खूप चांगले खेळले.
आणि इकडे मधुकर यांच्याकडे शेवटचे 2 बॉल आणि संघासाठी इकडे 2 बॉल 4 2 बॉल 4 ची ही मॅच. कुंडू असतील हे स्ट्राईक वर. हा असेल 5वा बॉल आणि हा शॉट मारलेला आहे, गेलेला आहे 2 रनांसाठी. अंपायरचा सिग्नल असेल 2 रन घोषित. 1 बॉलात 2 मॅच. कंपल्सरी चेज असेल, कंपल्सरी चेज असेल. इकडे आता बघण्यात येणार आहे काय फिल्डिंग सेट केली जाईल. एक बॉल 2 रन. कंपल्सरी चेज असेल हा. 1 बॉलात 2 रन. आपण इकडे बघतोय इकडे कट्टा 11च्या दोन्ही मॅचेस 1 बॉल 4 आणि इथे ही 1 बॉल 2. नक्कीच क्रिकेटचा हा सामना रविवारी महाशिवरात्रीच्या दिवशी सगळे आपापल्या बाल्कनीतनं इकडे बघत आहे. खूप सुंदर असा क्रिकेटचा सामना इकडे. सेमीफायनल 2 2 रन केले तर कट्टा 11 खेळतील फायनल मध्ये मास्टर स्पोर्ट्सच्या विरुद्ध. लेट्स गो द फायनल बॉल. इकडे 1 बॉल 2 रन. 1 बॉल 2 रन. 1 बॉल 2 रन. बघण्यासारखा असेल. YouTube लाईव्ह वर सुद्धा प्रेक्षक जोडलेले आहेत इकडे. मधुकर यांचा शेवटचा चेंडू आणि हा इकडे 1 रनासाठी आणि हा आउट. अंपायर इकडे क्लोज कॉल होता. अंपायर थर्ड अंपायर कडे जातील. हो, थर्ड अंपायरचा इकडे निर्णय खूप महत्वाचा. अंपायरचा निर्णय थर्ड अंपायर इकडे रिप्ले बघतात आहे. हा रिप्ले बघतील इकडे. कृपया फील्ड सोडू नये. इकडे अंपायर थर्ड अंपायर हे बघतील रिप्ले. अंपायरचा निर्णय हा पंचांचा निर्णय अंतिम होता आणि हा आउट असेल तर फायनल मध्ये गेलेला आहे इकडे LSE 11 हा संघ. शुभेच्छा त्यांना. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच गेली आणि हा कट्टा 11 साठी एक हार्ड लक. कट्टा 11 खूप चांगला खेळलात तुम्ही. शेवटच्या बॉल पर्यंत होतं. रंगतदार सामना आपल्याला दिला होता तुम्ही. अंपायरचा पंचांचा निर्णय हा शेवटचा होता. नाही सेमीफायनल. खूप सुंदर असं डिसिजन होतं. पंचांचा निर्णय हा खूप मस्त होता. बॅट्समन शॉर्ट ऑफ द क्रीज होता आणि हा खूप सुंदर अशी अंपायरिंग पंचांची. धन्यवाद.
या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच असेल रुपेश. कुठल्या टीमचा होता? कुठल्या टीमचा होता? कट्टावाला. हा रे, आता कोण जिंकलं कोण? कट्टावाला ना तो. कट्टा टीमचा रुपेश. रुपेश हे आपले मॅन ऑफ द मॅच असतील या मॅच मधील. त्यांना मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार देतील महेंद्र, माफ करा, नरेंद्र जाधव त्यांना मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार देतील. एक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि टोटल स्पोर्ट्स कडनं गिफ्ट वाउचर. उत्कृष्ट असं गिफ्ट वाउचर आहे टोटल स्पोर्ट्सचं. तुम्ही वर्षभरात कधी पण जाऊन त्यात खरेदी करू शकतात. टोटल स्पोर्ट्स आउटलेट आहेत आपले विवियाना मॉल आणि कोरम मॉलमध्ये. एक दुचाकीची चावी आपल्याला भेटली आहे. जर ती कोणाची असेल तर त्यांनी स्टेजची संपर्क साधावा.